नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण मुलांनो इयत्ता 7वीचं बालभारती भाग 2 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितामध्ये कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो? गणितामध्ये 6वं प्रकरण घातांक याचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर बघूया मुलांनो, अभ्यासामध्ये आपण प्रस्तावना बघूया. तर बघा, घातांक हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे मुलांनो? या प्रस्तुत पाठामध्ये आपण पाया, घातांक आणि घातांकांचे जे नियम आहेत तसेच घातांकाचे गुणाकार आणि भागाकार आपण बघणार आहोत. तर बघा मुलांनो, घातांक हे आपल्यासाठी नवीनच आहे. तर याचा घातांक म्हणजे काय होतो, पाया म्हणजे काय होतो, परत त्या घातांकाचे जे नियम आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यावर होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, गुणाकार कसा करतात, भागाकार कसा करतात, याचा आपण अभ्यास ह्या प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत. तर स्पष्टीकरण बघूया मुलांनो. स्पष्टीकरणामध्ये बघा, पाया व घातांक. तर मुलांनो बघा, पायाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, बेस, आणि घातांकला काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. तर बघा मुलांनो, समजा आता आपल्याजवळ तीन चॉकलेट्स आहेत आणि मला त्या 3 चॉकलेट्स 5 विद्यार्थ्यांना आता द्यायचे आहेत. तर मी कसं करणार मुलांनो बघा, समजा माझ्याजवळ 3 चॉकलेट्स आहेत किंवा 3 बॉल्स आहेत आणि मला ते 3 बॉल्स जे आहेत ते 5 मुलांना द्यायचे आहेत. तर प्रत्येकी मला 3 बॉल दिले तर टोटल किती बॉल होतील बघूया आपण. बघा, हा एक 3 बॉलचा एक ग्रुप झाला, हा 3 बॉलचा दुसरा एक ग्रुप झाला, हा 3 बॉलचा तिसरा ग्रुप झाला आणि हा पुन्हा 3 बॉलचा चौथा ग्रुप आणि 3 बॉलचा 5वा ग्रुप झालेला आहे. तर बघा मुलांनो, इथे कसं झालेलं आहे, आपण समजा आपल्याकडे 3 बॉल आहेत आणि आपण 5 मुलांना दिले तर टोटल किती होतील मुलांना बघा. 3 1 3 3 3 3 अधिक 3 6, 6 मध्ये 3 टाकले तर 9, 9 मध्ये 12 आणि पुन्हा 9 मध्ये 3 टाकले तर 15. म्हणजे टोटल किती आहेत, किती बॉल घ्यावे लागतील मुलांना, मला टोटल 15 बॉल घ्यावे लागतील. मग याला आपण लिहायचं आहे तर आपण कसं करूया, समजा आपल्याला काउंट करायचे तर आपण कसं करू शकतो याला बघा. आपण असं करू शकतो, 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3, 1 2 3 4 5, किंवा 3 3 आपल्याला 5 वेळेस करावं लागेल. किंवा याला आपण कसं लिहू शकतो, कोणत्या रूपात लिहू शकतो मुलांनो, परत याला आपण गुणाकाराच्या रूपातही लिहू शकतो, पण आपल्याला वारंवार लिहावं लागेल. 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. तर आपण बघा इथे जे 3 3 आहे मुलांनो ते कितीदा लिहिलेलं आहे, इथे 5दा लिहिलेलं आहे. म्हणजे टोटल आपल्याला प्रत्येकी मुलाला समजा 3 3 बॉल दिले तर टोटल 15 बॉल आपल्याला इथे लागतील. तर हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो, बेरजेच्या रूपात आणि गुणाकाराच्या रूपातही लिहू शकतो. पण आपण आज जे प्रकरण शिकणार आहोत घातांक, ते याला आपण दुसऱ्या रूपातही लिहू शकतो मुलांनो. बघा, 3 3 हे कितीदा आलेलं आहे मुलांनो, 1 2 3 4 5, म्हणून 3च्या डोक्यावर आपण इथे 5 देऊया. तर 3च्या डोक्यावर आपण 5 लिहिला तर याचाच अर्थ काय होते मुलांनो, 3 हे 5 वेळेस आहे, म्हणजेच याची व्हॅल्यू किती येईल मुलांनो, 15 येईल. 3 गुणिले 3 ही 5दा आहे म्हणजे 3 5 15 होणार आहे. तर याच्यामध्ये जो हा 3 आहे याला आपण काय म्हणतो, पाया म्हणतो, आणि हा जो वर आहे हा काय आहे, याला घातांक म्हणतो. हा काय झाला, 3 जो आहे याला आपण पाया म्हणतो आणि त्याच्या डोक्यावर जी संख्या लिहिलेली आहे, म्हणजे समजा कोणतीही संख्या आहे तर ती संख्या जी आहे ती त्याचा बेस होईल, पाया होईल, पण ती कितीदा आहे, किती नंबर ऑफ टाइम्स आहे, जसं इथे 3 मुलांनो 5 वेळेस आहे. तर हा जे डोक्यावर लिहिलेला आहे, हा जो 5 आहे, हा 5 याला आपण काय म्हणूया, घातांक म्हणूया किंवा याला इंडेक्स म्हणतो. तर आपण हेच या प्रकरणामध्ये शिकणार आहोत मुलांनो. तर आपण याचं स्पष्टीकरण बघूया. तर बघा मुलांनो, आता 2 ही संख्या अनेक वेळा आपण उदाहरणाद्वारे बघूया. जसं आपण 3चं उदाहरण घेऊन बघितलं बॉलचं, तसं आपण इथे बघूया मुलांनो. बघा, आता 2 ही संख्या अनेक वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराची मांडणी थोडक्यात कशी करतात ते पहा. बघा, आपण बघितलं 3चं बघितलं होतं, 3 आपण 5दा घेतलेलं होतं. तर इथे बघा वारंवार 2 ही संख्या येत आहे. 2 ही संख्या कसं मुलांनो अनेक वेळेस येत आहे आणि मग अनेक वेळेस आल्यावर त्याच्या गुणाकाराची मांडणी आपण कसं करूया. बघा, किती वेळेस आलेल्या मुलांना बघा, 2 1 2 3 4 5 6 7 8. 2 हे किती वेळेस आहे मुलांनो,
8 वेळेस आलेला आहे. तर इथे 2 ही जी संख्या आहे ती किती वेळेस आलेली आहे मुलांनो? इथे 8 वेळेस ही संख्या आलेली आहे. ही मांडणी थोडक्यात बघा आपण याला आपण कसं लिहू शकतो? याला आपण 2 च्या डोक्यावर 8 सुद्धा लिहू शकतो. मी जसं आता मीन्स मागील उदाहरणात आपण बघितलं मुलांना, जसं इथे 2 आधी 2 ही संख्या आहे म्हणून 2 आधी लिहायचं, पण ती किती नंबर ऑफ टाइम्स आहे, कितीदा आलेली आहे? तर बघा 1 2 3 4 5 6 7 8. तर ती संख्या जी आहे मुलांना ती 8 वेळेस आलेली आहे म्हणून 2 च्या डोक्यावर 8 अशी करतात. येथे 2 च्या डोक्यावर 8 हे गुणाकाराचे घातांक रूप आहे. तर याला गुणाकाराचे काय आहेत? घातांक रूप. आपण कसं लिहिलेलं आहे याचं? 2 च्या डोक्यावर 8 असं लिहिलेलं आहे. यामध्ये 2 हा पाया आहे. तर बघा इथे 2 च्या डोक्यावर आपण 8 लिहिलेलं आहे. तर 2 ही जी संख्या आहे ती काय आहे मुलांनो? पाया आहे आणि 8 हा काय आहे? घातांक आहे. पाया म्हणजे बेस आणि 8 जो डोक्यावर लिहिला तो काय मुलांनो? घातांक आहे. त्यालाच आपण इंडेक्स सुद्धा म्हणतो. बघा 8 हा घातांक आहे आणि 2 हा काय आहे? पाया आहे. तर मुलांनो समजलं तुम्हाला? आता बघा जसं समजा आपल्याला 5 ही संख्या आहे आणि 5 ही संख्या 3 वेळेस समजा आपल्याला लिहायची आहे. तर आपण काय करूया मुलांनो? बेसमध्ये 5 लिहूया आणि 5 ही संख्या किती वेळेस आलेली आहे मुलांनो? 3 वेळेस आलेली आहे म्हणून याच्या डोक्यावर काय करूया? 3 लिहूया. 5 ही जी संख्या आहे मुलांनो ती किती वेळेस आली आहे? 3 वेळेस आलेली आहे म्हणून आपण 5 च्या डोक्यावर 3 लिहिलेला आहे. म्हणजे इथे काय म्हणूया? बेस काय झालेला आहे मुलांनो? इथे पाया काय आहे? व्हेरी गुड. जो 5 आहे तो पाया झालेला आहे, त्याला आपण पाया म्हणूया आणि 3 ला त्याचा घातांक म्हणूया. म्हणजे 5 चा घातांक 3 याला आपण वाचायचं कसं? आपण समोर बघूया, पण याला वाचताना 5 चा घातांक 3 असं वाचतो. तर बघूया मुलांना उदाहरण बघूया. उदाहरणाद्वारे अजून स्पष्ट होईल. जसं बघा इथे 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5. तर इथे 5 ही संख्या किती वेळेस आलेली आहे मुलांना? बघा 1 2 3 4 म्हणून आपण 5 च्या डोक्यावर काय लिहूया? 4 लिहूया आणि जी डोक्यावर लिहिलेली संख्याला आपण काय म्हणतो? घातांक म्हणतो. बघा इथे 5 च्या डोक्यावर 4 ही घातांकी संख्या आहे. गुणाकाराची काय आहे? ती घातांकी संख्या आहे. इथे 5 च्या डोक्यावर 4 या घातांक रूपातील संख्येत 5 ही संख्या पाया आणि 4 ही संख्या काय आहे मुलांनो? घातांक आहे. याचे जेव्हा आपल्याला वाचन करायचं आहे तर वाचन करताना आपण कसं म्हणूया मुलांनो? 5 चा घातांक 4 असं आपण म्हणू शकतो. बघा 5 च्या डोक्यावर 4 आहे म्हणजे 4 हा काय झालेला आहे मुलांनो? इथे घातांक आहे आणि बेस म्हणजे पाया किती आहे? 5 आहे. या घातांक रूपातील संख्येत 5 ही संख्या पाया आहे आणि 4 ही संख्या काय आहे मुलांनो? घातांक आहे आणि याचे वाचन 5 चा घातांक 4. बघा आपण याला असंही म्हणू शकतो 5 चा घातांक 4 किंवा 5 चा चौथा घात. आपण असंही म्हणू शकतो. बघा मुलांना 2 प्रकारे आपण याला वाचू शकतो. पहिलं 5 चा घातांक 4 किंवा 5 चा चौथा घात. ह्या 2 प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो. नक्कीच मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल. आता 3 आहे आणि 3 ही संख्या 3 च्या डोक्यावर 5 आहे. तर याला कसं वाचूया मुलांनो? वाचून सांगा. 3 काय आहे इथे? 3 हा पाया आहे. व्हेरी गुड. आणि 5 हा काय आहे? घातांक आहे. वाचायचं कसं याला? 3 चा घातांक 5 किंवा 3 चा 5वा घात. व्हेरी गुड मुलांनो. आता आपण समोर वळूया. आतापर्यंत काय पाया म्हणजे काय आणि घातांक म्हणजे काय हे आपण इथे बघितलं आहे मुलांनो आणि याचं वाचन कसं करतात हे सुद्धा बघितलं आहे. सामान्यपणे a ही कोणतीही संख्या असेल, समजा सामान्यपणे a काय आहे मुलांनो? कोणतीही संख्या असेल तर a गुणिला a गुणिला a अप टू m वेळा म्हणजे a च्या डोक्यावर m किंवा याला आपण काय म्हणू? a चा घातांक m किंवा a चा m घात. तर बघा याला आपण कसं वाचूया? a च्या डोक्यावर m चे वाचन a चा घातांक m किंवा a चा m वा घात असे करतात. परंतु बघा मुलांनो इथे m ही काय पाहिजे? इथे m ही नैसर्गिक संख्या आहे. m कशी पाहिजे मुलांनो? ही नैसर्गिक संख्या पाहिजे. म्हणजेच इथे बघा 5 च्या डोक्यावर 4 इथे दिलेला आहे.
तर बघा 5च्या डोक्यावर 4 म्हणजे आपल्याला 5 किती वेळेस लिहावं लागेल मुलांनो? इथे 5 आपल्याला 4 वेळेस लिहावं लागेल इथे. तर म्हणून बघा 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 हे आपण 4दा इथे लिहिलेलं आहे मुलांनो. तर बघा 5 5 25 5 5 25 म्हणजे 25 गुणिला 25 केल्यावर किती उत्तर येते मुलांनो? 625 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे बघा 5च्या डोक्यावर 4 किंवा 5चा चौथा घात किंवा 5चा घातांक 4 या घातांकित संख्येची किंमत किती आली आहे मुलांनो? 625 ही किंमत आलेली आहे. तर बघा इथे सामान्यपणे ए ही कोणतीही संख्या राहू शकते. बघा ए ही कोणतीही संख्या राहील, पण ए च्या डोक्यावर जी संख्या राहील एम, ती एम काय पाहिजे? नैसर्गिक संख्या पाहिजे मुलांनो. नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. 1 पासून सुरुवात होते. 1 2 3 अशा असंख्य संख्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या म्हणतो. तर ए ही कोणतीही संख्या राहू शकते मुलांनो. पूर्णांक, अपूर्णांक किंवा ती ऋण संख्या, धन संख्या कोणत्याही रूपात राहू शकते. म्हणजे आपण बघा जसं ए लिहिलेलं आहे मुलांनो इथे ए च्या डोक्यावर एम. तर ए जी संख्या आहे ती काय असते? ती कोणतीही संख्या राहू शकते. पण एम जी आपण संख्या लिहित आहोत ती एम कोणती पाहिजे मुलांनो? नैसर्गिक संख्या पाहिजे, नॅचरल संख्या पाहिजे. आणि नॅचरल संख्या कोणत्या याच्यापासून सुरू होतात माहीतच आहे तुम्हाला. 1 2 3 अशा असंख्य संख्या. तर ए ही कोणतीही संख्या असेल तरी चालेल, पण जी एम आहे ती कशी पाहिजे? नैसर्गिक संख्या पाहिजे. आणि याचं वाचन कसं करतात सांगा मुलांनो? ए च्या डोक्यावर एमचं ए चा एम घात किंवा ए चा घातांक एम आपण असं म्हणूया. तर बघा इथे आपण ही कशी किंमत काढली? 5च्या डोक्यावर 4 म्हणजे काय केलं मुलांनो? इथे 5 हे आपण 4दा गुणलं आहे. 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 5 5 25 5 5 25 25 गुणिला 25 केल्यावर 625 उत्तर आपलं आलेलं आहे मुलांनो. इथपर्यंत तुम्हाला समजलं? बघा म्हणजे 5/4 या घातांकित संख्येची किंमत 625 आली आहे हे आपण बघितलं. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे बघा आपण कोणत्याही संख्येचा जो पहिला घात असतो तो म्हणजे ती संख्याच असते. आणि संख्येचा जो घातांक 1 असेल तर तो न लिहिण्याचा संकेत आहे. बघा मुलांना आपण समजा कोणतीही संख्या घेतली तर कोणत्याही संख्येचा जो पहिला घात आहे तो काय असते मुलांनो? तीच संख्या असते. समजा इथे बघा 5च्या डोक्यावर 1 आहे तर याचा घातांक किती आहे? बेस 5 झाला, घातांक 1, तर याची किंमत काय येईल? तीच संख्या येईल, 5च येईल. म्हणून आपण जनरली काय करतो मुलांनो? ज्याचा घातांक 1 आहे त्याला आपण समजा आता याला लिहायचं तर आपण इन शॉर्ट आपण असंच लिहूया 5, म्हणजे त्याच्या डोक्यावर 1 लिहायची गरज नाही. आपण समजायचं की त्याचा घातांक 1च आहे. समजा 4च्या डोक्यावर 1 आहे म्हणजेच याचा किंमत किती आहे? 4 आहे. बघा कोणत्याही संख्येचा जो पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. 4चा पहिला घात 4 असेल, 8चा पहिला घात 8च येईल. संख्येचा घातांक 1 असेल तर तो न लिहिण्याचा संकेत आहे. म्हणून आपण बघा समजा 2च्या डोक्यावर 1 म्हणजेच काय करूया? याची घातांकित किंमत किती येईल? 2 असेल. पण त्याच्यापेक्षा जास्त आहे, समजा 2च्या डोक्यावर 2 आहे तर आपण 2 गुणिला 2 बरोबर 4 येईल. म्हणजे याचा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून आपण 2 गुणिला 2 केलं तर 4 उत्तर आलं. परंतु ज्याचा घातांक 1 असतो तो आपण मेन्शन करत नाही मुलांना, तो दाखवत नाही. जसं 2च्या डोक्यावर 1 केलं तरी आपण 2च उत्तर आलेलं आहे. म्हणून इथे असं सांगितलं आहे की संख्येचा घातांक 1 असेल तर तो न लिहिण्याची पद्धत आहे, आपण संकेत आहे, तो न लिहिण्याचा संकेत आहे. जसं बघा इथे मुलांनो 5च्या डोक्यावर 1 बरोबर 5 म्हणजेच ए च्या डोक्यावर ए बरोबर एच होणार आहे. म्हणजे ए ही कोणतीही संख्या असेल पण त्याच्या डोक्यावर 1 म्हणजेच ती संख्या येणार आहे. आता आपण काय बघितलं? घातांक वगैरे, घातांक म्हणजे काय, बेस म्हणजे काय, त्याचं वाचन कसं करायचे हे आपण बघितलं आहे. आता याच्यावर आधारित आपण मुलांनो काही उदाहरणे बघूया. बघा उदाहरण पाहूया. किंमत आपल्याला इथे काढायची आहे. तर बघा इथे 2च्या डोक्यावर काय आहे मुलांनो? 10 लिहिलेला आहे. तर याला आपण कसं सोडवूया सांगा मुलांनो? प्रश्न काय दिलेला आहे? 2च्या डोक्यावर 10. तर इथे बेस आणि इंडेक्स सांगा, मीन्स
पाया काय आहे आणि घातांक काय आहे हे मला सांगा मुलांनो. अगदी बरोबर, 2 काय आहे इथे? व्हेरी गुड, 2 हा पाया आहे आणि याचा घातांक 10 आहे. म्हणजे आपल्याला 2 ही संख्या किती वेळेस लिहावं लागेल मुलांनो? 10 वेळेस. म्हणजे आपण बघा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर बघा 2 ही संख्या आपण किती वेळेस लिहिली? 10 वेळेस लिहिली आहे. आता याची आपल्याला किंमतही काढायची आहे. याचं वाचन कसं करूया सांगा बरं मुलांनो. 2 चा 10वा घात किंवा 2 चा घातांक 10. तर आपण कसं लिहिलं ते बघितलंय. आता आपल्याला याची किंमत काढायची आहे. तर किंमत कशी काढूया बघा. 2 गुणिला 2 4 होईल. 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. इथपर्यंत झालं. इथपर्यंतची किंमत किती आली आहे? 64 आलेली आहे. म्हणून आपण इथे 64 लिहूया. कारण 64 दुने नाही माहित आपल्याला. मग पुन्हा आता बघा 2 इथे आहे. 2 गुणिला 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16. म्हणजे आपल्याला इथे 64 गुणिला 16 करावं लागेल. कसं आलं मुलांना माहित आहे ना? बघा तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. तुम्ही डायरेक्ट 2 गुणिला 2 4, मग 4 इथे लिहाल, मग पुन्हा 2 गुणिला 2 4 असंही करू शकता. पण ते लेंदी आहे. आता आपल्याला 2चा टेबल तर येतोच. म्हणून बघा बेक बे 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 दुणे 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. इथपर्यंत 64 उत्तर आलेलं आहे. मग इथे बघा बेक बे दुने 4, 4 दुने 8 आणि 8 दुने 16. म्हणून आता इथे काय करूया मुलांनो. 64 गुणिला 16. बघा 64 गुणिला 16 करूया. मग बघा 6 चौ 24, 24 चे 4 हातचे आले 2, 6 6 36 येणार आहेत मुलांनो. आणि 36 मध्ये 2 टाकले तर 38 होणार आहे. मग आता 1 ने गुणायचं आहे मुलांनो. 4 1 4, 6 1 6. आता यांची आपण काय करूया? बेरीज करूया. 4 अधिक 0 4. व्हेरी गुड. आणि 8 अधिक 4 किती येईल मुलांनो? 8 अधिक 4 12, 12 चे 2 हातचाला 1, 6 अधिक 3 9, 9 अधिक 1 10. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? 1024 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण बघा काय लिहूया याची 2/10 ची किंमत 1024. समजलं मुलांनो आपण कसं करायचं? परीक्षेत तुम्हाला ह्या प्रकारची उदाहरणे येऊ शकतात मुलांनो. तर बघा ब्रॅकेटमध्ये काय आहे? -7 आणि त्याच्या डोक्यावर 4 आहे. तर आपण म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मुलांनो इथे सांगा. याचा बेस किती आहे? व्हेरी गुड. याचा बेस आहे, बेस मीन्स पाया, -7 आणि त्याचा इंडेक्स म्हणजे घातांक किती आहे? 4 आहे. मग याला आपण कसं लिहूया मुलांनो? म्हणजे -7 ला आपल्याला 4 वेळेस लिहायचं आहे. तर बघा -7 याला वाचूया कसं? -7 चा घातांक 4 किंवा -7 चा चौथा घात. तर बघा याला आपण 4दा लिहायचं आहे. -7 गुणिला -7 गुणिला -7 गुणिला -7. तर बघा मुलांनो आपण गुणाकारामध्ये ऋण काय होते? अगदी बरोबर, ऋण गुणिला ऋण धन होते. तर बघा इथे यांचा आधी गुणाकार करूया. 7 7 49, पण इथे ऋण धन होईल. गुणिला पुन्हा याचा 7 7 49, हे सुद्धा गुणाकारामध्ये ऋण धन होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? 49 गुणिला 49 करावं लागेल. त्याचा आपण गुणाकार करूया मुलांनो. बघा गुणाकार 49 मल्टिप्लाय बाय 49 म्हणजेच 49 गुणिला 49. तर बघा आपल्याला एवढा टेबल तर येत नाही. मग आपण एकक ठिकाणी 9 आहे, पहिले एककाने गुणूया 9 ने आणि मग दशक स्थानी 4 आहे, 4 ने गुणूया. तर इथे बघा 9 9 81 होते मुलांनो. इथे 1 लिहूया, हातचे 8 देऊया. इथे 9 चौ 36, 36 मध्ये 8 मिळवूया 37 38 39 40 41 42 43 44. किती येईल मुलांनो? 44. मग आता आपण
कितीने गुणूया? गुणूया 4 ने गुणूया. 4 9 चौ पुन्हा 36 चे 6 हातचे 3 4 चौ 16 16 मध्ये 3 टाकूया 17 18 19. बघा यांची आता बेरीज करूया. 1 अधिक 0 1 4 अधिक 6 10 होणार आहे. 10 चे 0 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 आणि 4 14 चे 4 हातचा आला 1 1 अधिक 1 2. बघा याचं उत्तर जे आहे ते किती आलेलं आहे? 2401 हे याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे याची आपण किंमत किती लिहूया? 2401. समजलं मुलांनो याची उकल? आपण याचं सोल्युशन कसं केलेलं आहे तर बघूया मुलांनो. आपलं उत्तर बरोबर आहे का? बघा आपलं उत्तर आणि यांचं उत्तर सारखंच आहे. बघा ऋण 7 च्या डोक्यावर 4 आहे. तर बघा आपण ऋण 7 4 वेळेस लिहिलंय. ऋण 7 गुणिला ऋण 7 गुणिला ऋण 7 गुणिला ऋण 7 हे 4 वेळेस इथे लिहिलेलं आहे. मग बघा यांचा गुणाकार केला आहे, यांचा गुणाकार केलेला आहे. 7 7 49 इथेही 7 7 49 आणि गुणाकाराच्या ऋण संख्येच्या गुणाकाराचे आपण नियमामध्ये बघितलं आहे. ऋण गुणिला ऋण केलं तर उत्तर धन येते. म्हणून इथे दोन्ही संख्या कशा आहेत? धन आहेत. मग 49 गुणिला 49 केल्यावर उत्तर आलेलं आहे 2401. आपलं सुद्धा उत्तर असंच आलेलं होतं मुलांनो. आता आपण न्यू टॉपिक बघूया. याच्यावरच सब टॉपिक आहे वर्ग आणि घन. तर बघा वर्ग म्हणजे काय होते आणि घन म्हणजे काय होते. तर बघा आठवत असेल वर्ग म्हणजे आपला क्लास मीन्स वर्ग, पण इथे गणितामध्ये वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. पण कितीदा? एकदाच गुणणे. जसं 4 चा वर्ग काढायचा आहे तर आपण 4 गुणिला 4 म्हणजे त्या संख्येला आपण 2दा गुणूया 4 गुणिला 4 म्हणजेच तो त्याचा वर्ग होईल. आणि घन म्हटलं मुलांना तर त्याच संख्येला 3दा गुणणे. जसं 4 चा घन काढायचा आहे तर 4 3दा आपल्याला करावं लागेल. तर बघूया मुलांना आपण. वर्ग म्हणजे काय होते? त्या संख्येला 2 ने गुणणे. तर बघा 3 च्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 3 चा घातांक 2 किंवा 3 चा दुसरा घात याला आपण वाचूया. म्हणजे 3 कितीदा करावं लागेल? 2दा. 3 गुणिला 3 म्हणजे 3 तिरी 9. तर हे जे जेव्हा घातांक 2 असला, कोणत्याही संख्येचा घातांक समजा 2 असला तर त्याला काय म्हणतो आपण? त्याचा वर्ग म्हणतो. जसं आता 5 च्या डोक्यावर 2 आहे तर 5 चा काय करावं लागेल? आपल्याला वर्ग करावा लागेल. म्हणजे त्याला 5 गुणिला 5 म्हणजे आपण म्हणू शकतो 5 चा वर्ग किती आहे? 25 आहे. समजा मुलांनो 3 आहे, 3 च्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 3 हा पाया आहे, 2 हा काय आहे मुलांनो? इथे घातांक आहे म्हणजे 3 चा दुसरा घात म्हणजे 3 कितीदा करावं लागेल? 2दा करावं लागेल. 3 गुणिला 3 म्हणजे 3 तिरी किती आला? 9 आलेला आहे. म्हणजेच आपण 3 चा वर्ग किती आलेला आहे? 9 आलेला आहे. म्हणजे वर्ग म्हटलं की त्याचा जो घन आहे घातांक आहे तो नेहमी 2 असायला हवा. म्हणजे इन शॉर्ट ज्या संख्येचा कोणत्याही संख्येचा समजा जो इंडेक्स आहे घातांक आहे तो 2 असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? वर्ग म्हणतो त्या संख्येचा. जसं आता 4 चा वर्ग काढायचा आहे मुलांना तर आपण काय करूया? व्हेरी गुड 4 गुणिला 4 करूया. म्हणजेच इथे किती येईल मुलांनो? 4 चौ 16 येणार आहे. तसंच 6 चा समजा 2 चा वर्ग केला तर किती येईल? 2 गुणिला 2 बरोबर 4. तर तुम्हाला वर्ग ही संकल्पना समजली असेल मुलांना. आपण कशाला वर्ग म्हणतो? की वर्ग म्हणजे ज्या संख्येचा जो घातांक आहे तो 2 असेल म्हणजे तो वर्ग झाला. म्हणजे आपल्याला कोणत्याही संख्येचा समजा वर्ग काढायला लावलं तर त्या संख्येला त्या संख्येशी गुणायचं आहे, 2दा गुणायचं आहे. तो झाला वर्ग. बघा 2 चा वर्ग किती आहे? 4 आहे. 3 चा वर्ग आपण बघितला आहे 9 आहे. 4 चा वर्ग किती आहे? 16 आहे. 5 चा वर्ग किती आहे? 25 आहे. अशा प्रकारे वर्ग म्हणजे त्याच संख्येचा गुणाकार. तर नक्कीच तुम्हाला वर्ग म्हणजे समजलं असेल. आता आपण दुसरं काय हेडिंग आहे? घन आहे. तर मुलांनो घन म्हणजे ज्या संख्येचा घातांक 3 असतो त्याला आपण घन म्हणतो. तर बघा मुलांनो समजा 2 च्या डोक्यावर 3 आहे म्हणजेच 2 चा तिसरा घात.
तर आपण काय करूया, 2 गुणिला 2 गुणिला 2 करूया. म्हणजे 2 आपण किती वेळेस केलं मुलांना, इथे 3 वेळेस केलं. बेक बे, बे दुने 4, 4 दुने 8. तर 2चा जो घन आहे तो किती येईल, त्यालाच आपण घन म्हणतो. 2चा घन 8 आणि 2चा वर्ग 4. समजलं मुलांनो घन आणि वर्ग यातील फरक? जसं आता मुलांना आपण बघूया, 3चा घन काढायचा आहे. 3चा घन, घन म्हणजे काय होते मुलांनो, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्यूब म्हणतो. वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि घन म्हणजे क्यूब. तर 3चा क्यूब म्हणजे, आणि 3च्या डोक्यावर 3 आहे म्हणजे 3दा गुणायचं आहे. तर याला आपण म्हणूया, याचा घन म्हणूया. 3 3 तिरी 9, 9 तिरी 27. म्हणजे इथे बघा, 3चा वर्ग काढला तर 9 आला मुलांनो आणि 3चा घन काढला तर 27 आला. घन मध्ये काय होते, एक नंबरनी अजून जास्त मल्टिप्लाय करावं लागते. तर घन मध्ये व्हॅल्यू काय होते, आपली वाढते. बघूया आपण मुलांनो, बघा 3च्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 3 गुणिला 3. 3च्या डोक्यावर 2 चे वाचन कसं करूया, 3चा दुसरा घात किंवा 3चा वर्ग पण असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो मुलांनो, 3चा वर्ग सुद्धा म्हणतो. जसं आता बघा 5च्या डोक्यावर 3 आहे, तर ज्याच्या डोक्यावर 3 आहे तर त्याला आपण घन म्हणतो, क्यूब म्हणतो. तर बघा याचे 5च्या डोक्यावर 3 चे वाचन आपण कसं करूया, 5चा तिसरा घात किंवा 5चा घातांक 3 असंही म्हणतो. पण याला आपण 5चा घन असे सुद्धा म्हणतो. काय म्हणतो मुलांनो, समजा कोणत्याही संख्येच्या डोक्यावर 3 असले तर आपण त्याला काय म्हणूया, तो त्याचा घन आहे, तो त्याचा क्यूब आहे. आणि समजा कोणत्याही संख्येच्या डोक्यावर म्हणजे त्याचा घातांक 2 असला तर त्याला आपण त्या संख्येचा वर्ग म्हणूया किंवा स्क्वेअर म्हणूया. बघा कोणत्याही संख्येचा दुसरा घात किंवा म्हणजे कोणत्याही संख्येच्या डोक्यावर 2 असेल, त्याचा इंडेक्स 2 असेल, त्याचा घातांक 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्या संख्येचा वर्ग म्हणूया. आणि ज्या संख्येचा घातांक 3 असेल त्याला त्या संख्येचा घन म्हणूया. बघा कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. तर तुम्हाला समजलं मुलांनो, घन म्हणजे काय होते आणि वर्ग म्हणजे काय होते.